नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अहिल्याबाई करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या या चॅनलवर आपण ग्रामसेवक, कृषी सेवकसाठी आणि GS त्याचबरोबर मराठी पण घेत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जर कोणी नवीन असाल तर आपल्या या चॅनलवर मराठी व्याकरण, GS आणि ग्रामसेवकसाठी आणि कृषी सेवकसाठी कृषी घटक घेत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, चला वेळ न घालता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. आजचा पहिला प्रश्न आहे ते म्हणजे डाळिंबाचे किती बहार घेतले जातात? आपल्या भारतात म्हणू शकता तुम्ही की डाळिंबाचे किती बहार घेतले जातात? तुम्हाला यावर क्वेश्चन येऊ शकतो की डाळिंबाचे किती बहार घेतले जातात? आता सर्व विद्यार्थ्यांना वाटत असेल की हार्ड विचारण, पण हेच तुमच्यासाठी हार्ड आहे, कारण इतकं विचार करू शकत नाही मुलं की डाळिंबाचे किती प्रकार आहेत, आपल्याला कशाला विचारतील असं वाटतं. पण डाळिंबाचे किती बहार घेतले जातात हे तुम्हाला विचारू शकतात की किती बहार घेतले जातात. तर डाळिंबाचे 3 बहार घेतले जातात. किती? तर डाळिंबाचे हे 3 बहार घेतले जातात. आपल्याला माहीत पाहिजे की कोणकोणते 3 बहार आहेत. तर कोणकोणते बहार आहेत? म्हणजे बहार धरणे म्हणजे काय हे पण कन्सेप्ट आहे पहिले, की बहार धरणे म्हणजे काय? जे बहार धरणे म्हणजे काय असतं, वर्षभर फुले येत असलेल्या ने बहार धरण्याची क्रिया केली जाते. काय? वर्षभर फुले येत असल्याने बहार धरण्याची क्रिया केली जाते. याला म्हणतात बहार धरणे होय. तर बहाराचे किती प्रकार असतात? आपण व्याख्या सांगितली. कन्फ्यूज होऊ नका. ती कोणी तुम्हाला व्याख्या विचारणार नाही आहे. पण बहार कोणते, तर कोणकोणते बहार आहे हे विचारू शकतात किंवा पर्यायामध्ये दिलेले असतात की खालीलपैकी कोणते बहार नाहीत. तर तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की. तर चला लिहून घ्या. बहार म्हणजे कोणकोणते बहार असतात? 3 बहार असतात. कोणकोणते? एक असतं मृग बहार. काय? मृग बहार. त्यानंतर दुसरा असतो हस्तबहार. कोणता? हस्तबहार. क्वेश्चन आलं तर तुम्हाला आलं पाहिजे हस्तबहार. आणि तिसरा कोणता असतो? तर आंबेबहार. कोणते? तर आंबेबहार. हे 3 बहार आहेत. आपल्याला क्वेश्चन विचारलं की खालील दिलेल्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला विचारलं की कोणता प्रकार नाही आहे, बहाराचा कोणते प्रकार नाही, तर तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कोणता नाही. तर हे कोणकोणते झाले आपले? हे 3 बहार आहेत. कोणकोणते? त्यामध्ये एक आहे आपला ते म्हणजे मृगबहार, हस्तबहार आणि आंबेबहार. हे 3 प्रकार झाले. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. पुढचा प्रश्न आहे, हे जर समजलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण आपल्या चॅनलची लिंक शेअर करत जा, जेणेकरून विद्यार्थी खूप जण लेक्चर पाहतात पण लाईक मात्र करत नाही आहेत. जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा. लाईक करायला काय हरकत आहे? जर लाईक केलं तरच विद्यार्थी मित्रांनो आपली ही सीरीज यानंतर कंटिन्यू ठेवणार आहोत. किंवा लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा, जेणेकरून तुमच्यामुळे आपण इथे शिकतो. तुम्ही जर लाईक करत नसाल किंवा तुम्हाला वाटत असेल आवडत नसेल तर तुम्ही डिसलाईक करा. कारण तुमच्या लाईकमुळे फक्त आणि फक्त आपल्याला प्रेरणा मिळत असते की विद्यार्थ्यांना समजत आहे आणि त्यामुळे ते लेक्चर आपले पाहत असतात. कारण तुमच्या लाईकमुळे मला पैसा भेटणार नाही आहे. मी नेहमी म्हणत नाही आहे, मी आज तुम्हाला म्हणत आहे, माझे कोणतेही लेक्चर तुम्ही पहा, त्यामध्ये मी तुम्हाला लाईक करा, शेअर करा, दुसऱ्या शिक्षकासारखे मागे लागलेले नाही आहे. जर आवडत असेल तरच लाईक करा, नाहीतर डिसलाईक पण करू शकता. तर चला पुढचा प्रश्न आहे आपला. राहुरी कृषी विद्यापीठाने काय? राहुरी कृषी विद्यापीठाने डाळिंबाचे कोणते बहार घेण्याची शिफारस केली आहे? तर सांगा. जे राहुरी कृषी विद्यापीठ आहे, या विद्यापीठाने डाळिंबाचे कोणते बहार घेण्याची शिफारस केली आहे? आत्ताच आपण बहार पाहिले. किती बहार आहेत? तर बहार विचारलं तर 3 बहार आहेत. पहिले उत्तर पाहून घ्या की राहुरी कृषी विद्यापीठाने डाळिंबाचे कोणते बहार घेण्याची शिफारस केली आहे? तर आंबे बहार घेण्याची शिफारस केली आहे. कोणते? तर आंबे बहार. आता तुम्हाला विचारू शकतात की बहार कोणते कोणते? तर तुम्हाला माहीत आहे 3 बहार आहेत. ते आपण मागच्याच प्रश्नामध्ये पाहिले. पण पहिला प्रश्न हे आहे की जे राहुरी कृषी विद्यापीठ आहे ते कुठे आहे? राहुरी कृषी विद्यापीठ कुठे आहे? सांगा. कुठे आहे राहुरी कृषी विद्यापीठ? तर हे अहमदनगरला आहे. कुठे? अहमदनगर. तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात हे पण. कुठे आहे? तर अहमदनगरला आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर राहुरी कृषी विद्यापीठ आणि विद्यार्थी मित्रांनो, जे राहुरी कृषी विद्यापीठ आहे त्यांनी कोणते बहार घेण्याची शिफारस केली आहे डाळिंबाची? तर आंबे बहार घेण्याची शिफारस केली आहे. हे लक्षात ठेवा. यावर पण क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे गणेश. कोणती? गणेश ही वाण कोणत्या फळपिकाची आहे? गणेश हे वाण कोणत्या फळपिकाचे आहे? जी गणेश जात आहे अतिशय फेमस आहे.
तर ही कशाची आहे? डाळिंबाची जात आहे. गणेश ही कशाची जात आहे? तर डाळिंबाची जात आहे. हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर गणेश ही जात आहे ना, आपल्या किती किती टक्के उत्पादन गणेशचं घेतलं जातं माहिती आहे का तुम्हाला? 90% उत्पादन फक्त आणि फक्त गणेशशी घेतलं जातं. गणेश या वाहनाचं 90% उत्पादन घेतलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि आपण जर दुसऱ्या जर जाती पाहिल्या, या गणेशलाच दुसरं पण एक नाव आहे. त्याला कोणतं नाव आहे माहिती आहे का? त्याला म्हणतात जी-बी जी-बी-जी, जी-बी-जी-1 अशी हे नाव आहे. कशाला? गणेशला दुसरं नाव आहे. असं तुम्हाला येऊ शकतात, की जी-बी-जी-1 ही कशाची जात आहे? तर डाळिंबाची जात आहे. हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर याचं जर आपण आपण एक जाती पाहू. म्हणजे जातीवर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. आपण जे डाळिंबाची जाती, डाळिंबाच्या डाळिंब जाती काय? सॉरी मित्रांनो, सॉरी मित्रांनो. मध्ये कॉल आला त्यामुळे सॉरी. चला विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे डाळिंब आहे, आपण डाळिंबाच्या जाती पाहूया. कारण अतिशय महत्त्वाचे असतात. जेव्हा तुम्हाला क्वेश्चन आलं तर डाळिंबावर जातीवर क्वेश्चन आलं तर तुमचं जाणार नाही आहे. आणि तुम्हाला माहीत असलं पाहिजे की कोणकोणत्या जाती असतात. तर डाळिंबाची पहिली जात म्हणजे कोणती? ती म्हणजे गणेश आहे. त्यानंतर आपण पाहिली जी-37 पाहिली एक, जी-37. त्यानंतर एक दुसरी जात आहे ती म्हणजे मृदुला. कोणती? मृदुला. मृदुला मृदुला. त्यानंतर दुसरी जात आहे आपली त्याच्यामध्ये फुले आरक्ता. फुले फुले आरक्ता. फुले आरक्ता. त्यानंतर पुढची जात आहे ती म्हणजे भगवा. कोणती? भगवा. ही एक जात अतिशय महत्त्वाची आहे. भगवा. त्यानंतर आहे आळंदी. आळंदी. त्यानंतर एक आहे दोलका. काय? दोलका. दोलका एक जात आहे. हे एक लक्षात ठेवा. दोलकानंतर एक दुसरी जात आहे ती म्हणजे मस्कत. काय? मस्कत. मस्कत ह्या जाती आहेत. कोणत्या कोणत्या? एक लक्षात ठेवा. यावर क्वेश्चन आलं तुम्हाला समजलं पाहिजे की कोणकोणत्या कशात जाती येतात. तर जी-137 मृदुला, त्यानंतर मस्कत, त्यानंतर फुले आरक्ता, त्यानंतर भगवा, आळंदी आणि दोलका ही कशात जाती आहेत? ह्या डाळिंबाच्या जाती आहेत. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. डाळिंबी. काय? डाळिंबी. डाळिंबीची कोणती जात? दाणे गुलाबी रंगाचे व खाण्यास नरम, निर्यातीच्या दृष्टीने योग्य आहे. काय? डाळिंबाची अशी कोणती जात आहे जी त्याचे दाणे गुलाबी असतात आणि त्याचा रंग गुलाबी असतो आणि खाण्यास नरम आणि निर्यातीच्या दृष्टीने योग्य आहे. अशी जात कोणती आहे? तर जी-137. क्वेश्चन विचारू शकतात की डाळिंबाची अशी कोणती जात आहे जी त्याचे दाणे गुलाबी असतात आणि ती त्याचे नरम असते आणि खाण्यास नरम आणि निर्यातीच्या दृष्टीने योग्य अशी कोणती जात आहे? तर 137 ही लक्षात ठेवा. ह्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. कारण तुम्हाला अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेत आहे आपण. हे लक्षात ठेवा. आवडत असेल तर लाईक करा, नाही आवडत असेल तर डिसलाईक पण करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. मृदुला जात कोणत्या 2 जातीच्या संकरातून निर्माण झाली आहे? जी मृदुला ही जात आहे कोणत्या 2 जातीच्या संकरातून निर्माण झाली आहे? तर गणेश व गुलेशा रेड. काय? गणेश व गुलेशा रेड या 2 जातीतून निर्माण झालेली आहे मृदुला. तुम्हाला विचारू शकतात की डाळिंबाची अशी कोणती जात आहे की ती गणेश व मृदुला रेड या संकरातून निर्माण झाली आहे? तर कोणती? तर मृदुला ही जात. हे लक्षात ठेवा. आणि जे हे आपल्या भारतात किती उत्पन्न आहे घेतलं जातं याचं? तर भारतात याचं 50% उत्पन्न होतो भारतात आपल्या. हे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रात किती होतो? महाराष्ट्रात किती होतो याचा? तर महाराष्ट्रात होतो याचा 85%. किती? 85%. हे लक्षात ठेवा. हे भारताचं आहे. आपल्या भारतात होतो हे एवढा. किती? 50% भारतात होतो आणि महाराष्ट्रात 85% हे मृदुला या जातीचा उत्पन्न होतो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. पुढचा प्रश्न आहे डाळिंबातील तेलकट डाग रोग कशामुळे पडतो? डाळिंबातील जे तेलकट डाग आहे ते कशामुळे पडतो? सांगा. डाळिंबातील तेलकट डाग रोग कशामुळे पडतो? तर जीवाणूमुळे पडतो. कशामुळे? जीवाणूमुळे तेलकट डाग रोग पडतो. हे
लक्षात ठेवा. आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला विचारू शकतात की डाळिंबावरील कोणता रोग तेलकट डाग हा कशामुळे पडतो? जीवाणूमुळे पडतो किंवा डाळिंबावर कोणता तेलकट डाग कशामुळे पडतो? म्हणजे कोणत्या जीवाणूमुळे पडतो? तर तेलकट डाग यामुळे पडतो, हे लक्षात ठेवा. डाळिंबावरील तेलकट डाग कशामुळे पडतो? जीवाणूमुळे. दुसरा क्वेश्चन निर्माण होऊ शकतो की डाळिंबावर कोणता रोग पडतो? तर तेलकट डाग हा रोग पडतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत आणि हे जे आपले प्रश्न आहेत हे एक्झामला आलेले क्वेश्चन आहेत. प्रत्येक एक्झामला आपण हे आलेले क्वेश्चन घेतलेले आहेत. काही काही ठिकाणी हे क्वेश्चन जशाला तसे पडलेले आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर डाळिंबावर भेगा कशाच्या कमतरतेमुळे पडतात? काय? डाळिंबावरील भेगा कशाच्या कमतरतेमुळे पडतात? तर डाळिंबावरील भेगा हे बोरांच्या कमतरतेमुळे पडतात. कशाच्या? बोरांच्या कमतरतेमुळे पडतात. आणि जे डाळिंबावर जे भेगा पडतात ते बोरांच्या कमतरतेमुळे पडतात. आणि डाळिंबावर जे जीवाणू काय जीवाणूमुळे जे तेलकट रोग पडतो त्या जीवाणूचं नाव काय आहे? तुम्हाला विचारू शकतात. ते नाव काय आहे? त्याचं नाव आहे झेंथोमोनास. काय? झॅन्थोमोनास झॅन्थोमोनास ॲक्झिनोपोडिस. काय? ॲक्झोनोपोडिस हे नाव आहे त्या जीवाणूचं, हे लक्षात ठेवा. यावर क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढं नाव आहे ॲक्झिनोपोडिस पुनुकी. काय? पुनुकी, हे लक्षात ठेवा. लय मोठं नाव आहे, तुम्हाला समजणार नाही आहे असं नाही आहे की याच्यावर क्वेश्चन येणार नाही. तुम्हाला येऊ शकतो की डाळिंबावर जे रोग पडतो ते कोणत्या जीवाणूमुळे पडतो? तर झॅन्थोमोनास ॲक्झिनोपोडिस पुनुकी. काय? पुनुकी, हे लक्षात ठेवा. पुनुकी हे या जीवाणूमुळे पडतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. परत ते जीवाणू जे आहे ना, आपण व्यवस्थित लिहून घ्या. जे जीवाणू आहे ते जीवाणू कोणता आहे तर हे लिहून घ्या एकदा. कारण झॅन्थोमोनास ॲक्झिनोपोडिस पुनिकी. काय? पुनिकी, यामुळे ते जीवाणू आहे. कोणता जीवाणू आहे? तर हे जीवाणू आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डाळिंबावरील सूत्रकृमी. काय? डाळिंबावरील सूत्रकृमी नियंत्रणासाठी बागेत कोणत्या फुलाची झाडे लावतात? डाळिंबावरील सूत्रकृमी नियंत्रणासाठी कोणत्या फुलझाडाची लागवड करतात? तर झेंडू या फुलझाडाची लागवड करतात, हे लक्षात ठेवा. कोणत्या? तर झेंडू या फुलझाडाची लागवड करतात, हे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, जी आपण माहिती दिलेली आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे. यामध्ये आपण जवळपास घेतलेले आहेत. 30 प्रश्न घेतलेत, हे लक्षात ठेवा. जे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नाही आवडत असेल तर डिसलाईक पण करू शकता आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी माफी मागतोय पहिले आपल्या चालू लेक्चरमध्ये कॉल आल्यामुळे, तेवढं आपल्याला माफ करा. पुढच्या लेक्चरमध्ये असं होणार नाही आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालता आपण आज इथेच थांबूया. धन्यवाद.